नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज एकादशी आहे। मी उपवासासाठी हलकं फुलकं असं अन्न म्हणजे भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे। मी इथं बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी आणि त्याच्यासोबत लिंबू। शरीरासाठी एकदम हलकं अन्न म्हणजे भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी। इथं घेतली आहे वरई। आपल्याला ही वरई स्वच्छ त्याच्यात खडे वगैरे आहेत का ते निसून पाहिजे आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची। मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि ती वरई त्या बाउलमध्ये घालून घेऊ आणि आपण स्वच्छ पाण्याने दोनदा व्यवस्थित धुवून घ्यायची। अशा पद्धतीने पायदा स्वच्छ धुवून घेतली आणि आपल्याला चांगलं पाणी घालून 5 मिनिटं वरई भिजून द्यायची। आपला भात आहे ना, जर भिजून घेतला ना भात, आपली भात मस्त असा सुटसुटीत होतो। मी इथं हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि इथं शेंगदाणे भाजून घेऊन मिक्सर मध्ये बारीक करून घेतले। शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे, आपल्याला शाबडदोबडच ठेवायचे, कारण की शाबडदोबड जर ठेवले ना आपला भगरीचा भात खायला खूप टेस्टी लागतो। आणि आपण याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवणार आहोत। त्याचा पण व्हिडिओ मी याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तेल गरम झालंय, अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तुम्हाला याच्यामध्ये जिरे कोथिंबीर जर घालून बनवायचे असेल, तुमच्याकडे उपवासाला जर चालत असतील तर तुम्ही जिरे कोथिंबीर पण घालून बनवू शकता। मी इथं उपवासासाठी बनवत आहे वरईचा भात आणि बारीक करून घेतलेले शेंगदाणे पण त्याच्यामध्येच घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी। आपला जास्त बी पाणी घालायचं नाही आणि याला आता एक उकळी आल्याच्या नंतर आपण भगरीचा भात त्याच्यात घालून घेऊ। त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि मी इथं मीडियम साईजचा एक बटाटा घेतला होता काप करून, ते पण आपल्याला त्याच्यामध्येच घालून घ्यायचंय। इथं उकळी आलेली आहे। जे आपण भगरीचे तांदूळ धुवून घेतले होते ते पण आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याला आता 5 ते 6 मिनिटं आपल्याला इथं झाकण ठेवून शिजून घ्यायचे। तर तोपर्यंत आपल्या इथं भगरीचा भात होईपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊ। इथं आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची आमटी। मी भाताला शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, तेच माझं भांडं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आपल्या आवडीनुसार आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, मीठ, आपला याची आमटी बनवून घ्यायची। शेंगदाणे घेतलेले आहेत भाजी आणि त्याच्यामध्ये घालायचं मीठ आणि आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। आपल्याला थोडंसं पाणी घालून आणखीन बारीक करून घ्यायचंय, कारण की आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची। आम्ही इथं मस्त असं पेस्ट बनवून घेतलेली आहे आपल्या शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी। मी इथे कढई गरम करायला ठेवली। आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये घालून घ्यायचं एक उभं तेल। इथं आपण कडकडीत तेल होऊन द्यायचंय आणि मग आपल्याला शेंगदाण्याची आमटी बनवायची पाहिजे। एकदम गरम तेल होऊन दिलेलं आहे आणि आपल्याला फोडणी देऊन घ्यायची त्याला अशा पद्धतीने आणि आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं घट पातळ। अशा पद्धतीने जर शेंगदाण्याची आमटी बनवली ना खूप खायला टेस्टी आणि मस्त होते। याच्यामध्ये तुम्हाला घट्ट जर पाहिजे असली शेंगदाण्याची आमटी तर भगरीचं पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये घालू पण शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ आणि आता याला एक उकळी देऊन घ्यायची। तोपर्यंत आपला भगरीचा भात शिजलाय का ते पाहू। इथं मस्त असा आपला इथं भगरीचा भात शिजलेला आहे। मी तुम्हाला दाखवते।
मस्त असा मऊ पण झालेला आहे आणि सुटसुटीत पण झालेला आहे, चिकट झालेला नाही. नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून पहा. खूप खायला मस्त लागतं भगरीचा भात. आता आपण गॅस बंद करू. वाटली माझी तर शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.